यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातून, कारण कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। जिल्ह्यातील 17 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। यंदा मान्सूनने लवकरच हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा आता वाढलेला आहे। यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्कता राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने संतत गेल्या काही दिवसापासून चालू होती। गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे आणि उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे हे पाण्याखाली आहेत आणि त्याचबरोबर पंचगंगा नदी पातळी ही 25 फुटावरून पंचगंगा नदी पातळी आहे। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण बघितलं तर शहरातील पंचगंगा नदीच्या असणाऱ्या पंचगंगा नदी घाटावर असणारे मंदिरेही पाण्याखाली गेलेले आहेत आणि 25 बंधारे पाण्याखाली गेले असले तरीही प्रशासन हे सतर्क आहे आणि बंधारे शेजारी राहणाऱ्या आणि नदीकाठाच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर बंधाऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून राधानगरी आणि काळंबावाडी धरणाच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे। कारण राधानगरी आणि काळंबावाडी धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला दिसतो। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।